की यावर्षी आपण बगाड करू शकणार नाही. यावर्षीचा ट्रॅडिशनल डे आमच्यासाठी खूप खास होता, कारण की TYच्या मुलांसाठी काहीतरी करून दाखवायचं ही शेवटची संधी होती आणि आम्हाला ती संधी गमवायची नव्हती. गेले काही 2-3 वर्ष आम्ही जे काही ट्रॅडिशन डे बघत होतो तर त्याच स्किट रिपीट होत होत्या. ज्या त्या इव्हेंटचे कोऑर्डिनेटर नेमण्यात आले आणि मला ट्रॅडिशनल डेचं कोऑर्डिनेटर करण्यात आलं. माझं असं एक्सपेक्टेशन होतं की मेकॅनिकल डिपार्टमेंटने काहीतरी एकदम आय कॅचिंग इव्हेंट करावं आणि त्यासाठी बगाड ही थीम मला एकदम अप्रोप्रिएट वाटली. पण ती थीम पूर्ण साकारण्यास त्या लेवलचं टीम एफर्ट्स लागत होते आणि त्या लेवलची क्रिएटिव्हिटी पाहिजे होती. तर ती मला कुठेतरी ह्या बॅचमध्ये दिसून आली आणि त्यामुळेच आम्ही बगाड ही थीम करण्याचं ठरवलं. आमच्या हातात एक आठवडाच होता आणि बाकीच्या डिपार्टमेंटच्या मुलांची 50% तयारी झाली सुद्धा होती आणि आमची सुरुवात पण नव्हती. आम्हाला युट्यूबवरचं रेडीमेड मटेरियल वापरून ॲक्ट बसवायचं नव्हतं. त्यासाठी आम्ही सर्व मुलांनी बगाड यात्रेची डिटेल माहिती काढली आणि स्वतः स्क्रिप्ट राईट करून प्रत्येकाच्या व्हॉइस ओव्हरमध्ये ॲक्ट करायचं ठरवलं. स्क्रिप्ट राईट करून झाल्यावर सगळ्या मुलांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं ते समजून घेतली की एका दिवसातच आमचा ॲक्ट पूर्ण बसला होता. तेवढ्यातच माने सरांचा कॉल आला की ऑडिशनला वर ऑडिटोरियममध्ये या म्हणून. ॲक्ट तर बसला होता पण मला खात्री नव्हती की आपला ॲक्ट ऑडिशनमध्ये सिलेक्ट होईल. आमचा ॲक्ट बघितल्यानंतर टीचर्स म्हणले की KPP पॉलिटेक्निकमध्ये पहिल्यांदाच काहीतरी वेगळं होतं. बगाड यात्रेचा रिअल अनुभव आम्हाला प्रेक्षकांना द्यायचा होता. त्यासाठी आम्ही बावधन गावात जाऊन बगाड तयार करायचा निर्णय घेतला. माने सर आणि सर्व मुले त्या बगाडासाठी दिवसभर उपाशी पोटी झटत होती आणि फायनली तो दिवस आला ज्याच्यासाठी एवढा आटापिटा चालला होता. दगदग होते माझी. इव्हेंट ला उभा होतो स्टेजवर आणि मी एवढे एकच गोष्ट बघितली की क्राऊड आमच्या बरोबरच आत आला आणि क्राऊड आमच्या बरोबरच बाहेर गेला. आमची भरपूर वर्षापासूनची इच्छा होती की विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल डेमध्ये बगाडी ही थीम करावी. मी बघितलं की पोरांनी आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत पोरं बावडत नव्हती आणि ते तिथे बगाड घेऊन आले आणि त्यांचे एफर्ट्स त्या ऍक्टमध्ये दिसून आले. त्यांनी प्राइज जरी जिंकलं नसेल तरी आमची मनं जिंकलेली आहेत. खरंच बावधनला गेल्यासारखा आणि तिथे दर्शन घेतल्यासारखाच अनुभव आपल्याला आहे. त्यांनी आपलं जे ट्रेडिशन आहे ते खरंच खूप छान पद्धतीने आपल्या समोर मांडलं. And second prize goes to